नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। आज आपण एकदम अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहेत, समाज कल्याण तर्फे वसतिगृह योजना। आता समाज कल्याण तर्फे वसतिगृह योजना ही नेमकं काय आहे, कशी आहेत, कोणाकोणाला फॉर्म भरता येणार आहेत, कोणत्या कोणत्या कॅटेगरीतून भरता येणार आहे, फॉर्म भरायचा तर नेमकं काय काय तरतुदी लागतात, काय काय डॉक्युमेंट्स लागतात, काय काय निकष असतात, या सर्व गोष्टींची आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। लक्षात घ्या, राज्यात मागासवर्गीय मुलींसाठी नवीन 50 शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहेत। कशातर्फे? समाज कल्याण तर्फे। आता सर्वात पहिले योजनेचे उद्देश। या योजनेचे उद्देश काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती निमित्त मुलींसाठी सुरक्षित राहण्याची सुविधा व्हावी व भोजनाची सुविधा व्हावी, यासाठी काय आहे, शिक्षण सोयीचं व्हावं, याच्यासाठी वसतिगृहाची ही योजना आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे। आता लाभाचे स्वरूप। आता लाभाचे स्वरूप काय काय? शासकीय वसतिगृह मोफत निवासी व भोजन। म्हणजे काय? शासकीय वसतिगृह म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे आम्हाला काय, आपल्याला काय भेटणार आहे, समाज कल्याण तर्फे आपल्याला काय भेटणार आहे, निवास म्हणजे राहण्याची सुविधा किंवा भोजनाची म्हणजे जेवणाची सुविधा होणार आहे। अभ्यासासाठी टेबल खुर्ची भेटणार आहेत, कपाट भेटणार आहेत, कॉट भेटणार आहेत, गादी, उशी, अंथरूण पांघरून घ्यायला बेडशीट, ब्लँकेट इत्यादी सुविधा तुम्हाला इथे भेटणार आहेत। आता स्पर्धा परीक्षा केंद्रात ही योजना तरतूद याच्यामधून कॅन्सल झालेली आहे। पात्रतेचे निकष। आता कोण कोण याच्यासाठी पात्र होऊ शकतात? तर मागासवर्गीय प्रवर्गातील मुली, फक्त मुलींसाठी आहेत, मागासवर्गीय प्रवर्गातील मुली, SC ST OBC VJNT SBC, SC ST OBC VJNT SBC या कॅटेगरीतल्या मुली याच्यासाठी फॉर्म भरू शकतात। शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षण घेत असणे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी शाळेत किंवा महाविद्यालयात म्हणजे कॉलेजेस किंवा स्कूल्स मध्ये शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांनी याच्यासाठी अप्लाय केलं तरी चालतात, म्हणजे असे विद्यार्थी करू शकतात। विद्यार्थी शासनाचे वसतिगृह नियमावलीनुसार पात्र असणे, म्हणजे शासनाच्या वसतिगृह नियमावलीनुसार पात्र असणे आवश्यक असतात। कागदपत्रे काय काय लागणार आहेत? कास्ट सर्टिफिकेट लागतं तुमचं, जातीचं प्रमाणपत्र, उत्पन्न लागतं, किती उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न, शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, ते इझिली अवेलेबल होऊन जातं शाळेकडनं, बोनाफाईड सर्टिफिकेट्स लागतात। आधार कार्ड, रहिवासी दाखला, ज्या गावाचे तुम्ही रहिवासी आहेत त्याचे रहिवासी तुम्हाला लागतात। त्याच्यानंतर आधार कार्ड सगळ्यांकडे अवेलेबल आहेच, आधार कार्ड तुम्हाला लागत असतं। मागील वर्षाचे गुणपत्रक, ज्या वर्षात तुम्ही शिकतायत त्याच्या अगोदरच्या वर्षात तुमचे गुणपत्रक तिथे आवश्यक असतात। पासपोर्ट साईज फोटो, आता हा पासपोर्ट साईज फोटो तर तुमच्याकडे अवेलेबल आहेतच। संबंधित आता काय अर्ज करण्याची कार्यपद्धती, संबंधित शासकीय वसतिगृह किंवा समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करणे। आता विभागात वसतिगृह किंवा समाज कल्याणाच्या विभागाकडे अर्ज सादर करणे। आता अर्ज सादर करायचा आपल्याला, पण खूप मुलांना अडचणी येणार आहे, त्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आमची लिंक दिलेली आहे, आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही आमच्याशी मेसेज करून आम्हाला अजून तुम्हाला काही डॉक्युमेंट्स मध्ये कशामध्येही अडचण असली तर आमच्याशी संपर्क साधून तुम्ही क्लेरिफाय करू शकतात, आम्ही तुमचाही कॉन्टॅक्ट तिथे करून देऊ शकतो। आवश्यक कागदपत्रे, असं अर्जाची पडताळणी झाल्यानंतर प्रवेश दिला जातो, म्हणजे जर तुमचं डॉक्युमेंट्स वगैरे क्लिअर झालेत, सर्व काही अर्ज वगैरे व्यवस्थित असला, सर्व निकषामध्ये जर तुम्ही बसत असले तर तुम्हाला काय होतं, प्रवेश तिथे भेटून जातो। त्याच्यानंतर संपर्क कुठे करावा? जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय। जर तुम्हाला काही अडचण असली तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालयातही तुम्ही संपर्क साधू शकतात किंवा आपल्यालाही कमेंट्स मध्ये विचारू शकतात काही प्रॉब्लेम्स आले तर। आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतायत हेही आम्हाला सांगायला विसरायचं नाहीये। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन इथेही करू शकतात। संबंधित शासकीय वसतिगृह कार्यालय तिथे, ह्या तिन्ही जागेवर तुम्ही संपर्क करू शकतात। आता तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा तर असा बघा, आता याचे फॉर्म केव्हा निघालेत, काय आहेत याच्याबद्दल मी थोडी इन्फॉर्मेशन सांगतोय तुम्हाला। आता आपल्याकडे प्रोव्हाइड झालेले बघा, याचे 7 ऑगस्ट म्हणजे 7 ऑगस्ट पासून याचे फॉर्म सुरू झालेले आहेत। 7 ऑगस्ट पासून सुरू झालेले आहेत तर 15 सप्टेंबर, 7 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर याची काय आहेत, लास्ट डेट आहेत।
आणि प्रवेश अंतिम 22 सप्टेंबरला तुमचा रिझल्ट लागेल. तुम्ही याच्यात बसलेले आहेत किंवा नाहीयेत हे लक्षात ठेवायचंय. 7 ऑगस्टला फॉर्म सुरू झालेले आहेत, खूप लवकर फॉर्म सुरू झालेले आहेत. 15 सप्टेंबरला फॉर्म संपणार आहेत. तर लवकरात लवकर साइट्सवर जाऊन तुम्ही फॉर्म भरवू शकतात किंवा 9172278378 याच्यावर जर तुम्ही मेसेज केला तर आम्ही तुम्हाला अजून अधिक माहिती त्यांच्याशी तुमच्यापर्यंत पोहोचू किंवा तुम्हाला समाज कल्याण ऑफिस सोबत कनेक्ट करायला आम्ही हेल्प करू. अजून तुम्हाला नवीन नवीन स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि अशाच स्कीमसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाहीये. आणि तुम्हाला काही अडचणी असल्यास तर नक्की आम्ही तुमच्या सेवेत आहोत. कधीही तुम्ही मेसेज करा, नक्की तुम्हाला चांगलाच रिस्पॉन्स भेटेल अशी अपेक्षा करतो. थँक्यू.